मी समालोचक अमोल जमदाडे आपलं हार्दिक स्वागत करतोय। फोर व्हीलर गाडीची चावी हरवली आहे, जर कोणाला सापडली तर कृपया ती कॉमेंट्री बॉक्सकडे आणून जमा करा। MG हेक्टर या गाडीची ती चावी आहे। मॅच स्टार्ट होते आणि तोच सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत अमोलजी मेस्त्री सर। आणि या सामन्यासाठी आपण पाहत होतं मनोजजी सुतार सर हे आमचे ऑफिशियल। शेवटची लढत कुणासाठी गोड होईल? निजी कोड्यातलं पहिलं षटक सौरभ बॉलिंग टॅग वरती आहे। वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये तो बॉलिंग करेल। त्याच्या समोर वसीम शेख टीमचा आयकॉन खेळाडू। भैरी भवानी 11 क्रिकेट संघासाठी नाव स्ट्रायकिंग येईल महेश नानगुडे। दोन्ही आयकॉन खेळाडू दाखल झालेत। स्ट्राईकला बॅटर तयार। फुल टॉस, पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय। नो बॉलची घोषणा पंचांनी केली आहे। अपेक्षेपेक्षा जास्त उंची प्रदान केली आणि त्यामुळेच पंचांनी पहिलाच बॉल अवैध ठरवलाय। बीमर बॉल आहे। चेंडूची हाईट खूप जास्त होती आणि त्यामुळेच नो बॉलची घोषणा इथे होते। प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही हार्दिक स्वागत करतो आहोत। फ्रीटचा बॉल आहे, त्यामुळे किती जरी झोप आली असली तरी उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट। बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार। स्विंग अँड मिस, बॅटला चुकवत बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला। डॉट बॉल इथे गणला जाईल। फ्रीटच्या बॉलवरती बचावात्मक गोलंदाजी आहे। संधी होती बॅटरला मोठा फटका खेळण्याची, मात्र त्या संधीचा फायदा बॉलरने घेतला। बॉल साठी लाईन त्यांनी लेंथ मध्ये इथे टाकला। सौरभ तयार। पुढे आलाय महेश नानगुडे, बॅटवरती बॉल घेतलाय। बॉल चांगल्या पद्धतीने खेळला। एक टप्पा घेत बॉल काऊ क्षेत्र बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। महेश नानगुडेच्या बॅट मधून पहिला खणखणीत चौकार। महेश नानगुडीला मैया डॉन या टोपण नावाने ओळखलं जातं। हा मैया डॉन आहे, तो क्रिकेट मधला डॉन। स्ट्राईकला महेश तयार। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला महेश नानगुडेचा। बॉल सटीक लाईन मध्ये यष्टिरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल येतोय। एक चौकार अगोदर आला, त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं। एक चेंडू तुझ्यासाठी होता तर दुसरा चेंडू मी माझ्यासाठी टाकेन असा ठाम निर्वाळा गोलंदाज सौरभने दिला। 6 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या। 3 चेंडू मध्ये एक आकर्षक चौकार महेश नानगुडेने ठोकला, मात्र त्यानंतर त्याला पुन्हा बीट केलंय। पुढचा बॉल महेश साठी। चांगला फटका ड्राईव्ह केले, कबसला बॉल। क्षेत्ररक्षक 2 चेंडू पर्यंत पोहोचतील। एकच धाव महेश नानगुडेच्या खात्यामध्ये। महादेव क्रीडांगणावरती क्रिकेटचा रणसंग्राम वैभववाडी तालुक्याच्या इतिहासात सर्वप्रथम डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेजी राणे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय। 7 धावा टीमच्या खात्यामध्ये। 5 ओव्हरची लढत आहे। पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकात फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, ऑफटिकच्या बाहेर। पंचांनी पुन्हा बाजू खोलले। टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल।
आपण क्षेत्ररक्षणाची युवरचना पाहतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक पॉइंटला, एक शॉर्ट कव्हरला, एक मिड ऑफला, एक मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअरला, एक लेग स्लिपमध्ये आहे आणि दोन क्षेत्ररक्षक जे तुम्ही पाहताय जे सीमारक्षक आहेत, एक आहे डीप कव्हरला, एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चांगला फटका ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, थोडासा चाच पडला तरी देखील एक धाव प्रचंड वेगात पळून पूर्ण केली आहे. चांगली बॅटिंग इथे करावी लागेल महेश नानगुडेला. दुसऱ्या बाजूने महेश नानगुडेची ती किमती विकेट प्राइज विकेट मिळवण्याच्या शोधामध्ये फिल्डिंग करणारा स्पर्शिका 11 डोंबिवली, ज्याची गोलंदाजी चांगली आहे, बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे, त्यामुळे या संघाचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला सलगचे दोन्ही सामने जिंकत भैरी भवानी 11 संघ तिसऱ्या मॅच साठी सज्ज झालाय. समोर बॅट सरळ खेळलेत, स्टेट बॅटेड फटका पाहायला मिळाला. सचिन तेंडुलकर राहुल द्रविडची आठवण करून देणारा हा फटका सिंगल पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश मिळवते. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या सौरभने. मागच्या मॅच मध्ये खूपच चांगली गोलंदाजी सौरभची आणि या षटकाचा विचार केला तर ठीकठाक षटक आहे, कारण अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात जरी 10 धावा आल्या तरी एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल सौरभच्या माध्यमातून. वासिक शेख आणि त्याच्या साथीला महेश नानगुडे. चला वेळेकडे लक्ष द्या. टाइम सेट केलेला आहे 1:22 बरोबर पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालाय, त्यामुळे तिथून तुमचा टाइम चालू झालाय. महेश नानगुडे स्ट्राईकला तयार होईल. हा सामना जिंकत मालिकेच्या सेमी फायनल मध्ये धडक मारण्यासाठी दोन्ही संघ तो शर्तीचा प्रयत्न करतायत. एका बाजूला थोडंसं टेन्शन दोन्ही संघ मालकांचं वाढेल का, कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांचे जे संघ मालक आहेत ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत, त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत होते. भैरी भवानी 11 वैभववाडी त्यांच्या विरोधात स्पर्शिका 11 डोंबिवली. यावेळेला चांगला फटका महेश नानगुडेच्या बॅटमधून. आणि स्पर्शिका हे जे नाव आहे ते सुनीलजी नारकर साहेबांच्या कन्येचं नाव आहे. तिच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये सामील केलाय. सुनीलजी नारकर साहेबांनी जे प्रसिद्ध उद्योजक आहेत डोंबिवली परिसरामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला वैभववाडीचं ग्रामदेवत भैरी भवानी हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. यावेळेला चांगला फटका बॅकवर्ड करून बॉल डीप स्क्वेअरला पुढे चाललाय. शर्तीचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा, तो एफर्ट दाखवलाय. दुसरीचा कॉल ताळमेळ नाहीये तरी देखील ते धाडस दाखवलं. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है, नशिबाने साथ दिली है वसीम शेखला. वासिक शेख आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावांचं योगदान देण्यात आतापर्यंत दिले. 14 धावा टीमच्या खात्यामध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ चालू आहे. 5 षटकांची लढत. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. लाख मुलाची लढत आहे. महेश नानगुडे तयार. स्ट्राइक इनला. लेग स्टिक वरती बॉल सोडून दिला, कारण अंदाज आला होता यावेळेला स्ट्राइकला महेश नानगुडेला. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. चला सामना थोडा फास्ट घ्या. बरोबर 1:30 वाजलाय. अजून एक कूपन बाकी आहे. अपील अपील अपील. उत्साह जास्त आणि गोलंदाजाचं अपील एवढं उत्साहवर्धक होतं ना श्याम सर, कदाचित पंचांचा हात स्वतः पकडून तो बोट वरती करेल का असं आपल्याला भास झाला. आणि नेमका चालत पंचांकडे येत होता. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. चांगली बॉलिंग या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने केली आहे. ये देखो, ही ऍक्शन बघा, गोलंदाजाची रिॲक्शन बघा.
क्या बात आहे. ओ थाय पाय हाय फाय दाखवतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. चांगली ऍक्शन मध्ये. हवेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका आहे स्ट्रेट सरळ बॅटेड. प्रेक्षक गॅलरीच्या दिशेने आमच्या मंचाच्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय संजीवनी सिंधू नायक षटकार. स्वागत करणारा हा षटकार होता वसिक शेखच्या बाट मधून. बॉलिंग ट्रॅक वरती भूषण तयार. आतापर्यंत 11 धावा त्यांनी 4 बॉल मध्ये खर्च केलेत. याही वेळेला और पिच बॉल गोइंग 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 अँड गॉन. व्हॉट ए शॉट. परफेक्ट फटका पाहायला मिळालाय. सुपर शॉट बाय वसिक शेख. 17 धावांचं योगदान त्याने दिलंय. ती नजर चेंडूवरची पाहायला मिळाली शेवटच्या क्षणापर्यंत. त्यानंतर बॅटचा चेहरा खोलला. बॉलला एलिव्हेशन दिलं आणि धाडलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय संजीवनी षटकार. अठ्ठावीस धावा टीमच्या फलकावरती पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान आतापर्यंत वसिक शेखने दिले. वसिक शेख ज्या फॉर्मच्या शोधामध्ये होता ती लय त्याला सापडली नव्हती या अगोदरच्या 2 मॅच मध्ये. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल आहे कव्हर्सला आली विकेट. 2 मोठे धमाके आणि त्यानंतर त्याच्या आक्रमकतेला आवर घालणारा चेंडू गोलंदाजाचा भूषणचा पाहायला मिळाला. पहिला धक्का वसिकचा खेळ संपला. वसिकचं योगदान 6 बॉल 17 धावा. सुनीलजी नारकर साहेबांचे इंजिनियर धर्मराज यादव यांच्याकडून या विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. क्या बात है. न्यू बॅटर मैदानामध्ये धनंजय भिंताडे दाखल झालाय. धनंजय भिंताडे देखील एक आक्रमक खेळाडू आहे. ISPL मध्ये देखील हा खेळाडू खेळलाय. आणि ISPL मध्ये 8 लाखांची बोली ज्याच्यावरती लागली होती ना तोच खेळाडू धनंजय भिंताडे मैदानामध्ये दाखल झालाय. आज तो खेळ धनंजय भिंताडेला दाखवावा लागेल. या मॅच मध्ये महेश नानगुडे 7 बॉल मध्ये 7 धावांचं त्याने योगदान दिले. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल गोलंदाज सौरभचं. त्याने खूप चांगली बॉलिंग केली आहे. 28 धावा फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मात्र दुसरं षटक थोडंसं मागणं ठरलं आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ तयार झाला. स्ट्राइकला महेश नानगुडे. छोटा पॅकेज बडा धमाका. हाईट छोटी फाइट बहुत बड़ी. मया डाऊनचा फ्लातून फटका. कव्हर ड्राईव्ह क्रॅकिंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय महेश नानगुडे. ती दादागिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 11 धावा. स्ट्रायकिंग येईल बॅटर महेश तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ म्हात्रे.
ज्याला या अगोदरच्या मॅच मध्ये 5,000चं कॅश प्राइज मिळालंय, तोच बॉलर. लेग वरती बॉल, लेग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. सिंगल येईल. मयासाठी एक मोठी संधी होती. आखूड टप्प्याचा, खूप आखूड टप्प्याचा बॉल होता आणि मयाने ही संधी दवडली आहे महेश नानगुडेने. त्यामुळे तो स्वतःवरती थोडासा नाराज देखील झालाय. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा धावफलक प्रथमतः बॅटिंग करत असताना भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीमचा, बंटी रावराणे साहेबांच्या मालकीचा संघ, दिलीपजी रावराणे साहेबांच्या मालकीचा संघ जो मैदानामध्ये बॅटिंग करतोय. आणि आत्ताच्या संघाच्या प्रदर्शनावरती नक्की खुश असतील दिलीपजी रावराणे साहेब, जे इतक्या रात्री देखील संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. सौरभ मात्रे. 2.2 षटक आतापर्यंत संपलेत. 5 ओव्हरची लढत आहे. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. महेश नानगुडे 12 वरती खेळतोय. धनंजय भिंताडेला खातं ओपन करायचं बाकी आहे. वाईड लाईन यॉर्कर लेनचा बॉल पुढे टाकला. लेन डिलिव्हरी आहे. पंचांनी चेंडू सांगितलं की हा चांगला आहे. त्यांच्या निर्णयाला पुन्हा एकदा चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने. आपण टीव्ही अंपायर थोडेसे बिझी करणार आहोत. घटनेच्या खोलात आमचे तिसरे पंच जातील. घटनास्थळाची पाहणी होईल, तपासणी होईल आणि त्यानंतर हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. आणि तिसरे पंच सांगतात की फेअर डिलिव्हरी आहे, चांगला बॉल आहे, शपल क्रॉस झालाय बॅटर, त्यामुळे वाईल्ड लाईन थोडीशी वाढते. आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर हा चेंडू बॅटरला खेळण्याजोगा होता असा पंच या ठिकाणी सांगतायत. 33 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. स्ट्राईकला बॅटर तयार. धनंजय भिंताडे. कवसला बॉल. क्षेत्ररक्षक धनंजय भिंताडेचा. खेळ संपला. दुसरा धक्का भैरी भवानी 11 वैभववाडीला. विकेट हातामध्ये लागली आहे गोलंदाज सौरभ मात्रेच्या. त्यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज पुन्हा एकदा आलंय. विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे गोलंदाज सौरभला. चला 33 धावा. ओव्हर नंबर 3 चा काही तुम्ही पाहताय. महेश नानगुडे अजूनही बॅटिंग करतोय, त्यामुळे मोठ्या धावसंख्येचं लक्ष मनामध्ये गृहीत धरलंय भैरी भवानी 11 ने, कारण त्यांचा प्रमुख खेळाडू महेश नानगुडे अजून मैदानामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला ती विकेट हवी आहे. स्पर्शिका 11 डोंबिवलीला आणि त्यासाठीच बॉलर सौरभ तयार आहे. टोचचा वापर केला, आडव्या बॅटचा वापर केला, क्रॉस बॅटेड फटका खेळलेत. बॉल काऊक क्षेत्रामध्ये आलाय आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर फक्त सिंगल येते. एकने अथर्व कडम याने खातं ओपन केलंय. पुणे हवेली नगर परिसरातले हे सगळे खेळाडू आहेत. पुणे हवेली नगर म्हटलं तर बबलू पाटील अँड टीम त्यांची देखील आठवण येते. और पिच स्ट्रेट बॅट फटका आहे ग्रेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलने घेतली बाउंड्री लाईनची भेट आणि मिळाल्या 6 धावा थेट.
महेश नानगुडे चांगल्या मूड मध्ये बॅटिंग करतोय. 10 बॉल मध्ये 18 धावा त्याच्या खात्यावरती. 3 ओव्हर मध्ये 40 धावा हा सन्मानजनक धावफलक आतापर्यंत भैरी भवानी 11 वैभववाडीचा. त्यामुळे भैरी भवानी वैभववाडीच्या खेम्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे आणि सभापती साहेब देखील आपल्या संघात समवेत डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चाळीस धावा टीमच्या खात्यामध्ये. चांगला संघ पुणे परिसरामधील तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला डोंबिवली मधील चांगला संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. त्यामुळे दोन्ही आउट ऑफ स्टेशनचे खेळाडू असणारे हे संघ या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर आहेत. एक संघ आलाय पुणेच्या परिसरामधून, म्हणजे पुणे हे विद्येचं माहेर घर आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. त्या विद्येच्या माहेर घरामधून पुणेमधून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय जो बॅटिंग करतोय. आणि दुसरा संघ मुंबईच्या मायानगरीमधून या स्पर्धेमध्ये दाखल झाला डोंबिवलीमधून. 40 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. दोन्ही मोठ्या शहरामधून आलेले संघ नादवडेच्या महादेव क्रीडांगणावरती आपल्या जीवनातला सर्वोच्च खेळ दाखवतील का? तो दमखम दोन्ही संघांना इथे दाखवावा लागेल. जिंकणाऱ्या संघाला 9 तारीखला यावं लागेल. पराभूत संघाचा प्रवास या मालिकेमध्ये थांबेल. यासाठी ही महत्वाची लढत ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. रिव्हर्स खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीप कव्हर पॉइंटला तैनात. सिंगल इथे येते. 1 ने धावसंख्या वाढली आहे. दुसरीचा कॉल खराब फेकी आहे. बॅकअप दूर आहे. त्याचा फायदा झटपट वेगात घेतलाय. पण महेश नानगुडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट करतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये महेश नानगुडे माहीर आपण पाहतो. आणि त्या दरम्यान महेश नानगुडे आहे तो चांगली विकेट रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर आहे. चपळ धावा पळून पूर्ण करण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. स्ट्राईकला डावखुरा बॅटर, दोन्ही डावखुरे बॅटर आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये तितकासा मोठा बदल करावा लागत नाहीये. हवेत बॉल, फटका फसलाय का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि हा विकेट. डावखुरा बॅटर अथर्वचा खेळ इथे संपला. विकेट नंबर 3 डाऊन. आताच्या गोलंदाजाने जो विकेट मिळवला, संदेशने त्या गोलंदाजासाठी सुनील नारकर साहेबांचे इंजिनियर धर्मेंद्र यादव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. अथर्वचा खेळ संपला. त्याने 3 धावांचं योगदान दिलं. महेश नानगुडे चांगली बॅटिंग करतोय. 10 चेंडूमध्ये 18 धावा हे त्याचं आतापर्यंतचं योगदान आहे. संदेश म्हात्रेने ती विकेट मिळवली आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर विकेट आली आहे. त्यामुळे फक्त 2च धावा त्याने आतापर्यंत खर्च केले. त्याने 1 विकेट मिळवली आहे. 42 धावा टीमची धावसंख्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना भैरी भवानी 11 वैभववाडी. उद्याच्या रात्रीमध्ये मनोजी रावराणे साहेबांचा संघ देखील खेळतोय. त्या संघात देखील चांगले आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. विजय पावले सारखा, ज्याच्यावरती सगळ्यात मोठी बोली लागली ISPL ला 32 लाखांची, तो खेळाडू खेळतोय. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले संघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खेळाडू गोपाळ बट्टा आणि इन टीम दाजी नाईक देखील उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा बाहुबली दर्शन बांदेकर देखील उद्या खेळतोय या स्पर्धेमध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ISPL खेळणारा एकमेव खेळाडू दर्शन बांदेकर उद्याच्या रात्री येतोय नादवडे गावामध्ये. 44 धावा.
ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड. त्या दरम्यान जर आपण पाहतो तर नो बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. नो बॉल पंच घोषित करतायत. गोलंदाजाला दंडित केलं. दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी आहेत. एका बाजूला महेश नानगुडे, दुसऱ्या बाजूला सुशांत गायकवाड आहे. भैरी भवानी 11 क्रिकेट टीमचे हे दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालेत. पंच पुन्हा कळवतात की हा वाईट बॉल आहे आणि त्या दरम्यान आपण पाहत होतो मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. पायामध्ये टाकलाय, प्लिक केलंय, मनकडे टर्न केलंय, रिस्ट ऑफ द प्लिकचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सिंगल आणि त्या दरम्यान फेकी खराब. तीन धावा आतापर्यंत पळून पूर्ण केलेत. चौथं षटक चालू आहे. 3 धावा पण पूर्ण केलेत महेश नानगुडे आणि सुशांत गायकवाड यांनी. सिंधू नायक चषक 2026 कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं शानदार आयोजन. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेजी राणे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होते. वाईट बॉलची घोषणा. प्रतिस्पर्धी संघाचा आत्मविश्वास तुम्ही खराब गोलंदाजीने वाढवतात. एक चेंडू एक्स्ट्रा, त्याचबरोबर एक धाव जास्तीची बहाल केली जाते. त्यामुळे बॅटिंग टीमला एक वेगळा कॉन्फिडन्स येतोय. महेश नानगुडे आणि टीमला 10 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान महेशने दिले. ISPL मध्ये हा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळाला. कमी वयामध्ये मोठं नाव या खेळाडूने केलंय आणि त्याच नावाला साजेसा फटका महेश नानगुडेच्या बॅटमधून. ना देखी सूरत ना देखी मुरत, बल्लेबाज ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सिंधू नायक षटकार. टीमची धावसंख्या 55 धावा. सांघिक अर्धशतक फलकावरती लावले. बॉल प्रचंड वेगात, गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. क्या बात है महेश नानगुडे, आज तो तेरी ही रात है. 12 बॉल मध्ये 28 धावा महेश नानगुडेच्या खात्यावरती आहेत. छोटा पॅकेज बडा धमाका. महेश नानगुडेने आतापर्यंत आपलं योगदान सिद्ध केलंय, आपली योग्यता सिद्ध केली आहे. का मला ISPL मध्ये घेतलं गेलं, का माझी वर्णी लागली याची प्रचिती त्याच्या अफलातून बॅटिंगने येते. 12 चेंडूमध्ये 28 धावा आहे त्याचं आतापर्यंत योगदान आहे. 59 धावा फलकावरती आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. शेवटच्या ओव्हरचा खेळ पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. सुशांत गायकवाडच्या साथीला महेश नानगुडे जबरदस्त बॅटिंग करत असताना 59 धावा भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीमच्या. मात्र हे अजिबात विसरून चालणार नाही. मागच्या मॅच मध्ये स्पर्शिका 11 डोंबिवलीने स्पर्धेतला सर्वोच्च उच्चांक गाठणारा स्कोर बनवलाय. त्यामुळे हा संघ देखील तगडा आहे. मॅच शेवटपर्यंत रंगेल. दोन्ही बाजूने शर्तीचे ते प्रयत्न चालू आहेत. आम्हाला 9 तारीखला प्रचंड प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये सेमी फायनलचा सामना खेळण्यासाठी यायचा आहे आणि जर 9 तारीखला यायचं आहे तर हा सामना जिंकावा लागणार आहे. अन्यथा प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून तुम्हाला 9 तारीखच्या सेमी फायनलचा सामना पाहावा लागणार आहे.
आता ते तुमच्या हातामध्ये आहे. हा सामना जिंकायचा, मालिकेच्या सेमीफायनल मध्ये धडक मारायची की या स्पर्धेतला प्रवास इथे संपवायचा. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटची ओव्हर, पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरचा खेळ चालू झालाय. पहिल्याच बॉलवरती लेग स्टिक वरती फटका पाहायला मिळतोय. लेग साइडला डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर बॉल पुढे सरकला. त्यानंतर खराब फिल्डिंग महेश नानगुडे, ज्याची चर्चा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करत होतो की रनिंग बिटवीन द विकेट मध्ये याचा हातखंड आहे. चांगली रनिंग सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यासाठी लागते ती प्रचंड मेहनत, तो सराव महेश नानगुडेने सातत्याने दाखवलाय. अजूनही तो थकला नाहीये. जिंकणं हे ध्येय त्याच्या समोर आहे. जवळपास 5 ओव्हर मैदानामध्ये तो बॅटिंग करतोय आणि तरी देखील तो 3 धावा सहज पळून पूर्ण करतो. हा त्याचा कॉन्फिडन्स आहे, ही त्याची ताकद आहे आणि ही जिंकण्याची प्रेरणा महेश नानगुडेची आहे. हवेत बॉल, महेशचा फटका फसला, स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचला आणि त्याने हा झेल सोडला. महेश नानगुडेला जीवनदान मिळालं, झेल सुटला आणि त्याचा फायदा घेत महेश नानगुडेने 2 धावा पळून पूर्ण देखील केल्या आणि तो स्ट्राईकला देखील आला. आपण ऍक्शन रिप्ले पाहतो. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल गोलंदाजासाठी होता, मात्र तो दबाव, मोठ्या खेळाडूचा झेल टिपण्याचा तो दबाव आणि त्या दबावामध्ये आलेलं दडपण झेल सोडण्यासाठी कारणीभूत ठरलं आणि महेश नानगुडेने त्याचा फायदा घेतला. 2 धावा टीमसाठी वाढवल्या आणि सांघिक धावसंख्या पुढे घेऊन चालला. 64 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुमित गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्या. महेश नानगुडे 13 बॉलमध्ये 30 धावा हे त्याचं योगदान आहे. तो स्ट्राईकला तयार. 64 धावा. अगुंडप्याचा बॉल, प्रचंड ताकद, एलिव्हेशन, लंबाई, दूरी, बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर मिली है 6 की मंजुरी. सभापती महोदय प्रचंड खुश झालेले पाहायला मिळत आहेत. जी हा, आपण पाहतो आता डगआउट मध्ये बंटी रावराणे साहेब संघासोबत बसले आहेत. ते देखील आनंद घेतात या मॅचचा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमचे संघ मालक सुनीलजी नारकर साहेब, ते देखील आनंद घेत आहेत. हो हो हो, सौंदर्य दाखवलंय. काय फटका पेश केला, मात्र तो फटका मैदानामध्ये राहिला. महेश नानगुडेचा तो 36 धावांचा नॉक इथे संपला. 14 बॉल 36 धावा हे त्याचं योगदान. 15 बॉल मध्ये 36 धावा बनवून त्यामध्ये 3 अफलातून षटकार, 3 क्रॅकिंग चौकार. महेश नानगुडेचे 240च्या स्ट्राईक रेटने 36 धावांचं योगदान देऊन महेश नानगुडे आउट. नवीन फलंदाज ऋतिक गुजर मैदानामध्ये दाखल होत आहेत. टीमचे आयकॉन खेळाडू म्हणून ते सामील आहेत. 70 धावा फलकावरती आहेत. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील पहिल्या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण करण्यासाठी सुमित गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होईल आणि त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतिक गुजर. 70 धावा फलकावरती आहेत 5 ओव्हर मध्ये. ज्या वेळेला तुम्हाला मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्यावेळेला तो एक दबाव येतो. त्यामुळेच नाणेफेकी जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय भैरी भवानी 11 वैभववाडी संघाने घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत तरी यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. ऋतिक गुजरच्या बॅटमधून निघाला फटका प्रचंड वेगात. बॉलला स्टॉप करू शकले नाहीयेत कारण बॉल मध्ये प्रचंड वेग होता. फटक्यामध्ये होती ताकद. बॉलने घेतली बाउंड्रीची भेट आणि मिळालाय 4 धावा.
आलाय शेवटचा बॉल 75 धावा जर का झाल्या तर 7,775 रुपयांचं पारितोषिक संघाला मिळणार कारण 75वा वाढदिवस नारायणरावजी राणे साहेबांचा आहे त्यामुळे 75 धावा जर का झाल्या तर ते पारितोषिक मिळेल भैरी भवानी 11 क्रिकेट टीमला यावेळेला त्या 75 धावा पळून पूर्ण झाली आहे एक धाव आणि 75 धावा इथे पूर्ण केल्यात त्यामुळे 7,775 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला या मालिकेमध्ये प्रथमतः संघ भैरी भवानी 11 वैभववाडी तर 75 धावा ज्याची चर्चा या संपूर्ण स्पर्धेमध्ये झाली होती की कोणता संघ 75 धावा बनवेल आणि ती नशिबाची साथ भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट टीमला मिळाली आहे आणि नक्कीच 7,775 रुपयांचे ते मानकरी ठरले आहेत भैरी भवानी 11 वैभववाडी 76 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघासमोर आणि 76 धावांचा पाठलाग 30 चेंडू मध्ये कसा होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज बदलेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक प्रदीपजी देऊलकर सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय धन्यवाद धन्यवाद अमोल नमस्कार सहर्ष स्वागत सिंधू नाईक चषक 2026 नमस्कार सहर्ष उद्या या स्पर्धेचा चौथा दिवस असेल चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमध्ये श्रीराम फाउंडेशन शहापूर त्यांच्या विरोधामध्ये मनोज रावराणे मित्रमंडळ असा उद्याच्या दिवसातील पहिला सामना असेल त्यानंतर अवधूत स्पोर्ट कणकवली आणि त्यांच्या विरोधामध्ये लुसी 11 मळ असे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना मिळतील या दोन टीम्समधून आपल्याला तिसरा संघ मिळेल जो सेमीफायनलमध्ये दाखल होणारा आतापर्यंत 2 संघ ज्याने आपली दावेदारी सिद्ध केली आहे उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये AK स्पोर्ट्स वरवडे स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीमध्ये पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघ आणि आजच्या रजनीमध्ये पाहावं लागेल कुठचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल अगदी स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे सर्व प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत अगदी या शेवटच्या सामन्यापर्यंत या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत अर्थात कुठचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल एका बाजूला भैरी भवानी वैभववाडी क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ 76 धावांचा पाठलाग आणि 76 धावांचं यशस्वी पाठलाग होतोय की 75 धावांचा बचाव केला जाईल भैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीमकडनं आणि याचा सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आतापर्यंत आमचे सर्व क्रीडा रसिक सर्व प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण आपले बहुमूल्य वेळ या क्रिकेट स्पर्धेसाठी देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत
शब्बीर काझी आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंटर बॉक्स पाशी. शब्बीर काझी एकेकाळचे वेगवान जलदगती गोलंदाज आणि ज्यांनी नक्कीच छाप सोडली होती आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रथम स्फोट कणकवली आणि कणकवली तालुक्यातील बऱ्याच दर्जेदार संघांमध्ये आपण पाहिलं होतं शब्बीर काझी यांना. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ संघ मालक सन्मान श्री सुनीलजी नारकर यांच्या मालकीचा संघ आज अस्तित्वाची लढाई लढावी लागेल या मैदानावरती, कारण इथून पराभूत संघाला संधी नाही आहे. जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित करेल आणि तो तिसरा संघ असेल या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल होणारा. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू झालाय. अगदी आमच्यासोबत गुणलेखक मॅन्युअली त्याचबरोबर डिजिटल स्कोरिंग लिंगायतजी आणि ऑफिशियल्स आपण या स्पर्धेचे पाहतोय. आता म्हणतं चांगली दर्जेदार कामगिरी ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. वैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीमकडनं गोलंदाज पाहायला मिळतोय विकी कलमे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सुरुवात करताना दिसतोय. डावकर शैलीचा फलंदाज यावी ऑन स्ट्राईक. हो, यावी बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्कोर लेग वरती सुरेख झेल टिपला जातोय आणि 0 या धावसंख्येवरती स्वतःचा भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघाचा रोहित. बॅक टू द पॅव्हिलियन. सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक येत आहे सन्मान श्री शशिकांत नारकर साहेबांकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक. पहिला गडी बाद होतोय. पहिली शिकार प्राप्त करताना दिसतोय विकी कलमे. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा मानस विकी कलमेचा पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद होतोय. 0-1 ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये 76 धावांचा पाठलाग करताना दिसतोय आणि अगदी पहिला फलंदाज गोल्डन डकचा शिकार बनताना आपल्याला पाहायला मिळतोय विकी कलमीच्या गोलंदाजीवरती. नवीन फलंदाज जितू शेलार यावेळी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत पाटील याला साथ देण्यासाठी विकी कलमे यावेळी दूरवरनं सज्ज. 10-12 पावलांचं रनअप पंचांच्या उजव्या साईडने. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट स्कोर लेग वरती चेंडूचा प्रवास, त्याचबरोबर डीप स्कोर लेग वरती चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी अगदी फेके येताना दिसतंय. जोपर्यंत फेके येईल 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळत आहे जितू शेलरला. अगदी दुहेरी धावसंख्येने या सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमसाठी. 2 धावा 1 गडी बाद. महत्त्वपूर्ण लढत असेल, भागीदारी खूप महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये, कारण एक फायटिंग टोटल धावफलकावर पाहायला मिळतोय. 75-76 धावांचा पाठलाग आणि 76 धावांचा पाठलाग करायचा असेल तर भागीदारी खूप महत्त्वपूर्ण असेल. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे आतली कडा अर्थात चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग वरती. वासिक शेख आपल्याला पाहायला मिळत आहे स्क्रीनवरती. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर ती नाममात्र 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 76 धावांचा पाठलाग करताना वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती जितू शेलार अर्थात प्रथमतः स्ट्रायकिंगवरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अनिकेतवरती फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल, खांद्यांवरती जबाबदारी स्वीकारावी लागेल स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमसाठी. क्षेत्ररक्षण पाहिलं. फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅन.
खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय अर्थात डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेने चेंडू सीमा पार होताना दिसतोय, आलाय चौकार. पंधरा धावांची सरासरी राखावी लागेल. आतापर्यंत 7 धावा नाममात्र, एक गडी बाद. एक चांगला फटका पाहायला मिळतोय तो फलंदाज अनिकेतच्या बॅटमनना. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विकी कलमे पहिलं षटक हाताळताना दिसतोय. अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करण्याचा मानस. संरक्षण नाही आहे मागे. 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरा वाईट स्लॉगनवरती. हो, यावेळी शफल झालाय. चेंडू मिड विकेटला टोलवलाय. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. या चेंडूवरती थोडंसं शफल झालाय. लॉर फुलटॉट डिलिव्हरी अर्थात वायडिश लॉंगनवरना क्षेत्ररक्षक धावून जाईपर्यंत चेंडू सीमापार होताना दिसतोय. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली आहे. 11 धावा, एक गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटकांमध्ये 15 धावा जमवावे लागतील. 76 धावांचा पाठलाग आणि 76 धावांचा पाठलाग नसेल या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न असेल स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमचं. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आणि त्यानंतर 2 चौकार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एकेरी धाव यावेळी प्राप्त होईल आणि एकेरी धाव संख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 76 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळत आहे. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीम 12 धावा, एक गडी बाद. विजयाचं समीकरण येणारे 24 चेंडू 64 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 64 धावा विजयाचं समीकरण. अर्थात कुठचा फलंदाज जोखीम पत्करेल, अनिकेत की दुसऱ्या बाजूला जितू शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 3 धावा. अनिकेत पाटील 3 चेंडूंवरती 9 धावा. एका बाजूने हल्ला चढवावं लागेल, एका बाजूने आक्रमण करावं लागेल, कारण समीकरण पाहायला मिळत आहे 24 चेंडू बनवायचे आहेत 64 धावा. हे सहज सोपं नसेल, समीकरण अवघड आहे. पेपर सोपा करावं लागेल या मैदानावरती. अनिकेत आणि त्याच्या साथीला जितू शेलार. गोलंदाजीमध्ये पहिला बदल होताना दिसतोय भैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीमकडनं. गोलंदाज यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय धनंजय भिंताडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला जातोय. फलंदाज यावेळी अनिकेतचा. चेंडू निर्धाव गेला जातोय. लेन बॉल पाहायला मिळत आहे. गती नव्हती या चेंडूवरती, अर्थात चेंडू चकवतोय फलंदाज अनिकेतला. 4 चेंडूंवरती 9 धावा. जितू शेलार 2 चेंडूंवरती 3 धावा. हे योगदान पाहायला मिळत आहे. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. हो, यावी इनसाइड आउट. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, संरक्षण नाहीये. चेंडू सीमा पार, चौकार. विजय आणि पराभव मध्ये जे अंतर आहे ते पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, अर्थात या षटकांमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सुरेख झेल म्हणावं लागेल आजच्या रजनीमधील
कॅच ऑफ द रजनी म्हटलं तर वावगं ठरणं नाहीये. दुसरा गडी बाद होतोय स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमचा. अनिकेत बॅक टू द पॅव्हलियन. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी थोडंसं हवेत झेपवलाय आणि फलंदाजीची चुकी झाली आहे. शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल नव्हती. क्रिकेट म्हटलं की पायांची हालचाल खूप महत्त्वाची असतं. फ्रंट फूट, बॅक फूट आणि इथं मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. दुसरा गडी बाद झालाय. 16 धावा, 2 गडी बाद. 76 धावांचा पाठलाग करताना स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीम. जितू शिलार त्याला साथ देण्यासाठी राज हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. विचार केला तर 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धनंजय विंताडे षटक क्रमांक दुसरा हाताळलं जातं या दुसऱ्या डावामध्ये. ते वैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीमकडनं. क्षेत्ररक्षण पाहिलं मिड विकेटला सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक पाहिलं मिळतोय. दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हरवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. अंदाज चुकला जातोय फलंदाजाचा. अर्थात निर्धाव चेंडू गणला जातोय एसटी रक्षक यांच्या हातामध्ये. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. धनंजय विंताडे अचूक लाईन अँड लेंथ ठेवली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 4 धावा खर्च केलायत. एक गडी बाद केलाय धनंजय राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावी फुलरलिन चेंडू वाईड शॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. क्षेत्ररक्षण करणारा वैरी भवानी वैभववाडी क्रिकेट संघ या निर्णयाला चॅलेंज करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच त्याची शहानिशा केली जाईल tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. धनंजय विंताडे अगदी चेंडू आपल्याला ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. कधी चेंडू थोडासा दूर ठेवतोय फलंदाजापासून. अगदी फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न धनंजय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. वासिक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेके होईल एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली आहे. ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय. 17 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ पाहायला मिळतोय. संघ पिछाडीवर पाहायला मिळालाय. समीकरण आलंय 18 चेंडू बनवायचे आहेत. 59 धावा. थोडंसं लक्ष दूर पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाहीये. कालच्या रजनीमध्ये पाहिलं 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता होती. तो सामना 4 चेंडू 10 धावांवरती आला होता आणि अखेरच्या क्षणी बाजी मारली होती पेंडेम स्ट्रायकर पेंडेम गोवा क्रिकेट टीमने. प्रयत्न करावे लागतील स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघाला. तो आत्मविश्वास जागरूक करावा लागेल आणि कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल. जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील या सामन्यामध्ये. 18 चेंडू 59 धावांची आवश्यकता. उत्तर पाहायला मिळालं 17 धावा, 2 गडी बाद. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या डावातील 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अर्थात भैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीम कडनं गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. ललित चौधरी याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय वैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीम कडनं. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट.
लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला गरंगळत जातोय मिड विकेट वरती. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. फेकीला विलंब झालाय. 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जितू शेलार 2 चेंडू 3 धावा, राहाच्या 4 चेंडूंवरती 3 धावा. ललित तिसरं षटक हाताळताना दिसतोय. वैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीमकडनं पहिली 2 षटकं पाहिली तर नियंत्रित मारा पाहायला मिळालाय, प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली वैभववाडी क्रिकेट टीमकडनं. राईट अप ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगनवरनं क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती पोहोचताना दिसतोय, मात्र चेंडू चकवतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चार धावा मिळत आहेत. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ पोहोचलाय धावफलकावरती 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हल्ला चढवावा लागेल. ललित राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप पॉइंटला, संरक्षण आहे. फेकील डीप पॉइंट वरना, अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागलंय ते दोन्ही फलंदाजांना. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ललित गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. 7 धावा खर्च केलायत 3 चेंडूंवरती. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने जितू शेलार. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा चेंडू चकवतोय फलंदाज जितूला. टप्पा मागे ठेवलाय. गती नव्हती, गती पूर्णपणे कमी केली या चेंडूवरती आणि चांगला चेंडू पाहायला मिळालाय जितू शेलारसाठी. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल ललित. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही आज समांतर झाले आहेत. ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे, ती अतिरिक्त धाव मिळाली आहे. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ पावशतक फलकावर लागलाय. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, संपर्क होताना दिसत नाही आहे. लेग बाईटचा इशारा येतोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली आहे. अर्थात एकेरी दुहेरी धावांनी फरक पडणार नाही आहे. इथून हल्ला चढवावा लागेल. दोन्ही बाजूने हल्ला करावा लागेल. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर आक्रमण अपेक्षित असेल. 26 धावा 2 गडी बाद. चांगला चेंडू बनावा लागेल. चेंडू चकवतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका. यावेळी खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. षटक क्रमांक 3 यावेळी समाप्त झालंय ललितचं आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ललितने पूर्णपणे जखडून ठेवलाय. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5,76,000 धावांचा समीकरण आलंय. 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता असेल. जी खेळी महेश नानगुडेने केली होती, जी खेळी वासिक शेखने केली होती, तीच खेळी अपेक्षित होती स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघाला. अर्थात ती सुरुवात चांगली पाहायला मिळाली नाही. समाधानकारक सुरुवात नव्हती. एका फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती, तो फ्लाइंग स्टार्ट नाही मिळालाय आणि संघ पूर्णपणे बॅकफुटवरती अर्थात या सामन्यामध्ये फसला जातोय स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट संघ. वैयक्तिक दुसरं संघिक 4थं षटक धनंजय बिनताडे गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉंगनवरती प्रहार केलाय. चेंडू यावी लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. केलाय धनंजय विंताड याचं. राईट आर्म ओव्हर द विकेट जितू शेलारसाठी. यावेळी वेगवान वेग भन्नाट पाहायला मिळाला. वेगासोबत दिशा अचूक महत्वपूर्ण ठरली या चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर थेट विसावताना दिसतोय. यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चांगला चेंडू म्हणावं लागेल. उजव्या यष्टीवरनं बाहेर वळसा घेताना दिसतोय.
धनंजय वितनडे. दुसरा चेंडू निर्धाव 32 2 गडी बाद 32-2. लोअर फिल्टर चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. फेकीला विलंब झालाय. 2 धावा निघाल्यात आणि दुहेरी धावसंख्येने 34 धावा 2 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. हो हो, अजब गजब फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांचा वेध घेताना दिसतोय. तिसरा गडी बाद होतोय. स्पर्शिका 11 डोंबिवली क्रिकेट टीमचा जितू शेलार तंबूच्या आश्रयाला. असं शेवटचं कुपन. अगदी स्मार्ट वॉच साठी सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. प्रत्येक रजनीमध्ये आपण महिलांमध्ये 3 पारितोषिकं, पुरुषांमध्ये 3 पारितोषिकं आणि आजच्या रजनीमध्ये 2 अर्धशतकं पाहायला मिळाले. एक महेश नानगुडेचं आणि दुसरा फलंदाज रोहितच्या नावावरती पाहायला मिळालं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. डीप लॉंगअपवरती संरक्षण पाहायला मिळालं. एकेरी धाव निघाली आहे. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. सामन्याची औपचारिकता तेवढी बाकी दिसत आहे आणि या सामन्यावरती अगदी पकड मजबूत केली आहे वैरी भवानी वैभववाडी क्रिकेट टीमने. धावफलक पोहोचलाय 35 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. धनंजय राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न. ताकद नव्हती. कमजोर फटका. धाव घेण्याची कुठेही प्रयत्न पाहायला मिळतोय. षटक समाप्त होताना दिसत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला ते शेवटचं कुपन आपण काढतो आहोत पुरुषांसाठी. प्रत्येकाला 30 संधी आली आहे आपलं नशीब आजमावण्याची. सिंधू नायक चषक 2026 मधील तिसऱ्या रात्रीतील भाग्यवान विजेते कोण ठरतील पुरुष गटामधून आणि ते आपण कुपन काढतो आहोत मुख्य मंचावरती. आणि तो लकी कुपन क्रमांक आहे 3208 3208. चला प्रत्येकाला ती संधी आली आहे आपलं नशीब आजमावण्याची. 3208-1. तुझं नाव काय बा? अल्पेश अशोक परबते. कुठून आलास? बांधवाडी. अल्पेश प्रभते. बंड्या नारकर साहेबांना आपण विनंती करूयात आपल्या शुभ असते. कुपन कुठे आहे तुझं? कुपन कुठे आहे? कुपन दिलंस का? कुपन दाखव पहिला. 3208. ओके. बंड्या नारकर साहेब यांच्या शुभ असते. त्याचबरोबर मनोजी रावणे साहेब, दिलीपभाई तळेकर साहेब, स्मार्ट वॉच
आणि यानंतर आपण जातो आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कॅच. हो, चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. महेश नानगुडे त्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला झेल पकडलाय, गडी बाद होताना दिसतोय आणि या सामन्यावरती अगदी वर्चस्व प्रस्थापित केलंय भैरी भवानी वैभववाडी क्रिकेट संघ. अगदी सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. 40 धावा, 4 गडी बाद. संदेशजी चिके, तुमची झोप पूर्ण झाली असेल तर खारेपटणला जायचं आहे असं तुमचे साथीदार सांगतायत. 40 धावा, 4 कडींच्या मोबदल्यात वासिक आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका अगदी वाईडेश अंगणवरती, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आणि अगदी एकतर्फी विजय संपादन प्राप्त करताना दिसतोय तो भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट संघ. 29 धावांनी या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि थेट सेमीफायनल मध्ये दाखल होताना दिसतोय. तिसरा संघ आपल्याला मिळालाय AK स्पोर्ट वरवडे, पेननेम स्ट्रायकर पेननेम, आणि तिसरा संघ भैरी भवानी 11 वैभववाडी क्रिकेट संघ. मनपूर्वक अभिनंदन, सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. टॉप 4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या सामन्यातील कोण असेल? वासिक शेख ज्याने 17 धावा जमवल्या 6 चेंडूंवरती. महेश नानगुडे 36 धावांचं योगदान 15 चेंडूंवरती. धनंजय विंताडे अगदी भोपळाही फोडता आला नाही. अथर्व ज्याने 3 धावा जमवल्या. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी महत्वाच्या क्षणी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. छोटा पॅकेज बडा धमाका.